नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राविषयी सर्वसाधारण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जे की सर्वसाधारण ही जी काय माहिती आहे मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती आहे। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्राची संकीर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत, म्हणजे जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं काय महत्त्वाचे तेवढे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर महाराष्ट्राची पहा भौगोलिक माहिती सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, महाराष्ट्राची स्थापना पहा 1960 मध्ये झाली, म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे। आणि या दिवशी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करतो। महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पहा, आता या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार हा तेवढा लक्षात नाही राहिला तरी चालेल, परंतु पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे ज्या ठिकाणी सूर्य उगवतो आणि ज्या ठिकाणी सूर्य मावळतो ही जर लांबी जर पाहिली तर ती आहे मित्रांनो 800। किती आहे मित्रांनो? 800 मीटर। आणि त्याच्यानंतर पहा म्हणजे 800 किलोमीटर, 800 किलोमीटर आहे, म्हणजे सूर्य ज्या ठिकाणी उगवतो आणि ज्या दिशेला मावळतो म्हणजे पूर्व पश्चिम महाराष्ट्र राज्याची लांबी आहे 800 किलोमीटर। आणि उत्तर दक्षिण लांबी आहे मित्रांनो 700 किलोमीटर। उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर। पुढचा पहा, आता महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे। पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक देशामध्ये कितवा लागतो? तिसरा लागतो। आता क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचा लागतो मित्रांनो तिसरा क्रमांक। लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महाराष्ट्राचा लागतो दुसरा क्रमांक। हा मुद्दा लक्षात ठेवा, यावर कन्फ्यूज होऊ शकतं। तर पहा, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य आहे पहा उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे महाराष्ट्र। तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा क्रमांक लागतो मित्रांनो तिसरा। तर पहिला क्रमांक लागतो पहा मित्रांनो राजस्थान, RJ म्हणजे राजस्थान, दुसरा लागतो पहा MP म्हणजे मध्य प्रदेश आणि तिसरा लागतो पहा मित्रांनो MH म्हणजे महाराष्ट्र। म्हणजे पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राजस्थान नंबर 1, मध्य प्रदेश नंबर 2 आणि महाराष्ट्र नंबर 3 ला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून। पुढचा, महाराष्ट्राचे भारताचा व्यापलेला क्षेत्रफळ। आता इकडं म्हणजे भारताचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्याने किती भाग व्यापलेला आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण जे काही क्षेत्रफळ आहे त्यापैकी मित्रांनो 9.36% एवढा भूभाग हा महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे। 9.36%। व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे मित्रांनो। यामधले सर्वच मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला किती आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे। किती? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे। आता पहा, या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी जर पाहिली तर मुंबई आहे। महाराष्ट्राची उपराजधानी आहे मित्रांनो नागपूर। हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। आता आरोग्य विभागाच्या दोन्ही परीक्षेला सुद्धा आणि पोलीस भरतीला सुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कुठली? तर नागपूर। राज्यफळ आहे मित्रांनो आंबा, राज्यफुल आहे मोठा बोंडारा, त्याला तामन असे सुद्धा म्हणतात। राज्यपक्षी आहे पहा हरावत, राज्यपक्षी कुठला आहे? हरावत, जो कबुतराच्या जातीचा आहे। राज्यप्राणी पहा शकरू, राज्यप्राणी कुठला आहे? शकरू म्हणजे मोठ्या आकाराची कार आहे। आणि भीमाशंकर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जे काय अभयारण्य या ठिकाणी ही शकरू जातीची खार आपल्याला आढळते। राज्यभाषा आहे पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची मराठी। राज्यभाषा कुठली आहे? महाराष्ट्राची मराठी। आणि 1965 मध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी झालेली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी पुढे पहा, आता राज्य फुल या ठिकाणी जर पाहिलं तर राज्य फुलपाखरू। आता ब्ल्यू मेरमॉन हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न। आता पोलीस भरती जेवढी काय झाली यामध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। राज्य फुलपाखरू कुठलं आहे? तर ब्ल्यू मेरमॉन हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू आहे। आणि फुलपाखराला राज्याचा फुलपाखरू दर्जा देणार आहे महाराष्ट्र हे भारतातील पहिलंच राज्य आहे। पुढचा प्रश्न पहा, आता पहा राज्याचे विधिमंडळ जे काय राज्याचं विधिमंडळ, आता या ठिकाणी जर पाहिलं तर द्विग्रीय पहा, भारतामध्ये एकूण 6 राज्याचं जे काय राज्य विधिमंडळ आहे ते काय द्विग्रीय। विधिमंडळ म्हणजे काय मित्रांनो? कायदेमंडळ। किती? द्विग्रीय। किती आहे मित्रांनो? द्विग्रीय आहे, लक्षात ठेवा, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा। म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे राज्याच्या दोन हे काय द्विग्रीय सभागृह आहेत, हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। तर पहा, विधानसभेची सदस्य संख्या पहा 288। किती आहे मित्रांनो? 288। किती? 288। विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे आणि विधान परिषदेची सभासद संख्या 78 आहे। हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न 288 हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। एकूण जिल्हे पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, जिल्हा परिषदा मात्र 34 आहे। मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत। आता उपविभाग जर पाहिले तर 112। आता यावर तरी प्रश्न विचारला जाणार नाही, यावर प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती आणि जिल्हा परिषदा किती? तर जिल्हा परिषदा आहे 34, पंचायत समिती आहे 351, ग्रामपंचायत पहा 27,896,
नगरपालिका आहे 226, तर महानगरपालिका आहे 27. यावर प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका किती, तर 27 महानगरपालिका आहे. तर त्या कुठे कुठे आहेत आपण या ठिकाणी थोडीशी नजर मारूयात. तर पहा, नवी मुंबई, त्याच्यानंतर ठाणे, अकोला, कल्याण, डोंबिवली, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, सांगली, मिरज, कुपवाडा, नांदेड, वाघाळा, त्याच्यानंतर पहा भिवंडी, निझामपूर, त्याच्यानंतर पहा मालेगाव, जळगाव, धुळे, मीरा भाईंदर, वसई विरार, लातूर, चंद्रपूर, परभणी, अहमदनगर, पनवेल. तर पनवेल ही सर्वात शेवटी निर्माण झालेली महानगरपालिका. तर पनवेल कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर पनवेल हे रायगड जिल्ह्यामध्ये. कुठे मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि ही महाराष्ट्र राज्यातली शेवटची महानगरपालिका पनवेल या ठिकाणी स्थापन झाली. आता पहा, भारतामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत, तर भारतामध्ये एकूण कटक मंडळे आहेत 12. भारतामध्ये एकूण कटक मंडळे पहा या ठिकाणी जर पाहिलं तर पहा महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत, 7. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत मित्रांनो 7. किती कटक मंडळे आहेत एकूण, महाराष्ट्र राज्यामध्ये 7 कटक मंडळे आहेत. आणि भारतामध्ये कटक मंडळे जर विचारलं तर एकूण 62 कटक मंडळे भारतामध्ये, त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत. आणि सर्वात जास्त कटक मंडळे कुठल्या राज्यामध्ये, तर MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त कटक मंडळे आहेत. पुढे पहा, आता एक कटक मंडळे पुणे, खिडकी, देहूरोड, औरंगाबाद, भिंगार, त्याच्यानंतर पहा देवळाली आणि कामठी या ठिकाणी हे कटक मंडळे आहेत. पुढे पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं पहा महाराष्ट्राचे जे काही सीमा इतर राज्यांना लागून आहे, तर महाराष्ट्राच्या राज्य विविध दिशेला पहा वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आहेत. जसे पहा मित्रांनो, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे आणि या ठिकाणी पहा गोवा. आता आपल्याला यापूर्वी आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागलेली होती, परंतु मित्रांनो आता महाराष्ट्र राज्याला आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागलेली नाही. म्हणजे पहा गुजरात, त्याच्यानंतर पहा मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ह्या राज्याच्या सीमा म्हणजे एकूण 6 राज्याच्या सीमा हे सध्या महाराष्ट्र राज्याला लागलेले आहेत. तर पहा या ठिकाणी महाराष्ट्राच्या वायव्येला आहे पहा गुजरात, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आहे उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर पहा छत्तीसगड जर पाहिलं तर पूर्व आणि ईशान्येला म्हणजे ईशान्य दिशेला आहे पहा छत्तीसगड, तेलंगणा राज्य हे आग्नेय दिशेला आहे, त्याच्यानंतर कर्नाटक राज्य हे दक्षिण दिशेला आहे, तर गोवा हे राज्य नैऋत्य दिशेला असलेलं राज्य आहे. तर पहा गुजरात राज्याला ठाणे, नाशिक, धुळे आणि पालघर या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. मध्य प्रदेशला पहा धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि त्याच्यानंतर पहा मित्रांनो अकोला व या जिल्ह्याच्या सीमा अकोल्याच्या नाही तर गडचिरोली या जिल्ह्याची सीमा लागली. म्हणजे सर्वात जास्त सीमा कुठल्या राज्याला लागले तर 8 राज्याला सर्वात जास्त म्हणजे 8 जिल्ह्याच्या सीमा जर लागल्या कुठल्या मध्य प्रदेश जे काय राज्य मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्र राज्याच्या एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेले. प्रश्न असा पण विचारला जाईल की भारताच्या शेजारी जेवढे राज्य आहेत म्हणजे एकूण 6 राज्य आहेत त्यापैकी कुठल्या राज्याला सर्वात जास्त जिल्ह्याच्या सीमा लागलेले, तर मध्य प्रदेश असे हे राज्य आहे मित्रांनो की याला जे काय महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्यापैकी 8 जिल्ह्याच्या सीमा ह्या मध्य प्रदेश राज्याला लागलेले, जे की उत्तरेकडचे जिल्हे आहेत. पहा जेवढे म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे, त्यामुळे उत्तरेकडे जेवढे काही उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या सीमा मित्रांनो याला मध्य प्रदेश या राज्याला लागलेले आहेत. किती 8 राज्याच्या. छत्तीसगडला पहा भंडारा आणि गडचिरोली आहेत, तेलंगणा राज्याला पहा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड, कर्नाटक राज्याला पहा दक्षिणेला आहे तर कर्नाटकला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या सीमा लागले. आणि गोवा या राज्याला पहा गोवा जे काही राज्य हे महाराष्ट्राच्या नैऋत्याला असून याला पहा फक्त सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्याची सीमा लागलेली. म्हणजे या ठिकाणी 2 स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातील की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी म्हणजे महाराष्ट्राच्या केवळ एकमेव जिल्ह्याला लागलेला राज्य कुठलं तर ते आहे गोवा. कुठलं राज्य आहे मित्रांनो गोवा. आणि सर्वात जास्त सीमेला लागून असलेलं राज्य म्हणजे सर्वात जास्त जिल्ह्याच्या सीमेला लागलेलं राज्य कुठलं तर ते आहे मित्रांनो मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य सर्वात जास्त जिल्ह्याच्या सीमेला लागलेलं आहे आणि एकाच जिल्ह्याच्या सीमेला लागलेलं म्हणजे सर्वात कमी जिल्ह्याच्या सीमा लागलेलं राज्य कुठलं तर ते आहे मित्रांनो गोवा. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहत आहोत. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागात समाविष्ट असलेले जिल्हे आपण पाहूयात. तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग कितीच आहेत पहा. प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. पहा ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यावेळेस पहा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. किती एकूण 26 जिल्हे होते आणि प्रशासकीय विभाग किती 4 प्रशासकीय विभाग होते. तर आता महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर पहा या ठिकाणी आपण कुठले ते 6 प्रशासकीय विभाग आहेत या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा
पहिला आपला कोकण विभाग, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर औरंगाबाद, औरंगाबादच्या नंतर पुणे, पुण्याच्या नंतर नागपूर आणि नागपूरच्या नंतर अमरावती. तर पहा यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. आता कोकण प्रशासकीय विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कुठला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. किंवा अहमदनगर हा जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागात येतो, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. किंवा प्रश्न यावर असा सुद्धा विचारला जाईल की सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला, किंवा कुठल्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. प्रश्न असा पण विचारला जाईल की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला, किंवा कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये, म्हणजे पहा आता जो काय आपला विदर्भ आहे, विदर्भामध्ये 2 प्रशासकीय विभाग पडतात, एक म्हणजे नागपूर आणि अमरावती. अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये पहा मुंबई उपनगर म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर यांचा समावेश होतो. तर पहा नाशिकमध्ये पहा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार यांचा समावेश होतो. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये पहा औरंगाबाद, लातूर, त्याच्यानंतर पहा उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड आणि जालना याचा समावेश होतो. तर पहा कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की औरंगाबाद प्रशासकीय विभाग कुठल्या नावाने ओळखला जातो, तर तो मराठवाडा विभाग म्हणून ओळखला जातो. आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये पहा कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली याचा समावेश होतो. तर पहा पुणे विभागामध्ये आपण पाहिलं तर आता नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्याचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होतो. किंवा प्रश्न असा पण विचारला जाईल की विदर्भाचा जो काय पूर्व विभाग आहे, विदर्भाचा जो काय पूर्व भाग आहे, हा पूर्व भाग कुठल्या प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जातो, तर तो नागपूर प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जातो. यामध्ये कुठले जिल्हे येतात पहा भंडारा, गडचिरोली, जेवढे काय पूर्व दिशेचे जिल्हे आहेत, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्याचा समावेश होतो. तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पहा अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश होतो. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कुठं जर तुम्हाला डाऊट असेल, कुठं जर तुम्हाला शंका जर असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही तसं मेन्शन करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्हाला बघावयास मिळतील. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद.